हां श्री स्वामी समर्थ. दत्त जयंती परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने दत्त जयंतीनिमित्त इथं 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण केलं. जास्तीत जास्त महिलांनी जादा सहभाग घेतलेला आहे आणि हा जो काही महाप्रसाद होतो हा सर्व सेवेकऱ्यांनी दिलेला आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीतून आम्ही प्रसाद घेतलेला नाही. प्रत्येक सेवेकऱ्यांनी याला हातभार लावलेला आहे आणि या ठिकाणी भागवतचं वाचन होतं, दुर्गा सप्तशतीचं वाचन होतं, स्वामी समर्थ स्वामी चरित्राचं वाचन होतं आणि या ठिकाणी आम्ही पहारे ठेवले होते. दिवसा रात्रीचे पहारे नव्हते आमच्याकडे. दिवसा 2-2 घंट्याचे पहारे होते. कोणी स्वामी चरित्र वाचायचं, कोणी दुर्गा सप्तशती वाचायचं, कोणी माळेचा जप करायचा. असं परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने 7 दिवसाची आज सांगता झालेली आहे. इथून पुढेही अशा पद्धतीने याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने महाराज आमच्याकडून करून घेतील. श्री स्वामी समर्थ. हां, आपण बालसंस्कार जे आपण इथं केंद्रामध्ये घेतात रुई केंद्रामध्ये त्या बालसंस्काराबद्दल काय सांगता येईल आपल्याला? बालसंस्कार केंद्रामध्ये बालसंस्कार म्हणजे लहान मुलांना एक तर पहिल्या छोट्या आईवडिलांचे सकाळी दर्शन, आईच्या उजव्या आणि त्यावरील तीर्थ, त्याच्यानंतर विविध स्तोत्र मंत्र, गणपतीविषयी जे सरस्वतीचे बीज मंत्र वगैरे काही जे आहे, गणपतीचे मंत्र आहे ते त्यांना आम्ही शिकवतो. औदुंबराला कशा प्रदक्षिणा मारायच्या ते शिकवतो आणि भरपूर मुलं ट्रेन झालेले आहे त्याच्यामध्ये. मुद्रा महाराजांना मुद्रा कसं करायचं हे सर्व काही परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने चालतं आहे. हां, स्वामी समर्थ रुई केंद्रात पूजेचं व्यवस्थापन कसं हो सकाळ आणि संध्याकाळ? स्वामी समर्थ पूजेचं व्यवस्थापन अशा पद्धतीने सकाळी आम्ही 7:30ला भोपळी आरती करतो. तिथंही बरेचसे जण उपस्थित असतात. त्याच्यानंतर आम्ही 10:30ला नैवेद्य आरती राहते. महिलांची संख्या जादा राहते नैवेद्य आरतीला आणि संध्याकाळी सुद्धा महाआरती होती. स्वामी समर्थ अशी त्रिकाल आरती या केंद्रामध्ये होते. भरपूर मंत्र स्तोत्र या ठिकाणी महिला घेत असतात. स्वामी समर्थ रुई केंद्रातून आपण पब्लिकला काय मेसेज द्याल? स्वामी समर्थ पब्लिकतून एकदा तरी स्वामींच्या चरणी लीन व्हावं आणि काय अनुभूती तिथे बघावं. एकदा तरी त्रिकाल आरती एका आरतीला दररोज हजर राहिला तर अतिउत्तम होईल. आपण हा सोहळा साजरा करतोय स्वामी समर्थ केंद्र रुईमध्ये, तर कशाबद्दल करतोय? दत्त जयंती निमित्त. हां, पारायण वाढली महिला आणि पुरुष किंवा मुली किती बसलेले होते? महिलांची संख्या 45 महिला बसले. आणि आपण जो आता भोजन ठेवलेलं आहे स्वामी समर्थ पारायणच्या समाप्तीनुसार काय काय ठेवलेलं आहे मेनू जेवणासाठी? नाही, आधी पारायण बसायच्या आधी ग्रामदैवतांना आमंत्रण दिलं जातं, त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. मग दुसऱ्या दिवशी पारायणाला बसताना आधी महाराजांचा अभिषेक, दत्त महाराजांचा अभिषेक, गणपतीचा अभिषेक ते करून पूजा करून, यागाची पूजा करून, औदुंबराची पूजा करून मग दत्त जयंती पारायणाला सुरुवात करतात. आपल्याला स्वामी समर्थाच्या विषयी काय वाटतं? कृपा कशी वाटते जर सर्वांनी केली? परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मचालक पालक. तुम्ही इतर पब्लिकला काय सांगू शकाल या स्वामी समर्थाची सेवाबद्दल? जिथं ज्ञान संपतं तिथं महाराज असतात. त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्या जीवनाचं सगळं कल्याण. एखादी गाडी कशी गॅरेजमध्ये नेतात, एखादी गाडी कशी गॅरेजमध्ये नेतात. ठीक आहे. बालसंस्कार रुई केंद्र पण दिंडोरी प्रणित आपण विचारूया मुलांना का बालसंस्काराविषयी काय काय आपल्याला शिकायला भेटलेलं आहे? काय शिकायला भेटलं आपल्याला? श्री संस्कृत बालसंस्कार केंद्र आणि रुई मंदिर. बोल. संस्कार इथं काय काय संस्कार शिकवलं जातं? काय काय शिकवलं जातं इथं? माळ जपत राहतो हां, दरवेळी माळ जपत राहतो आणि जप घेता, मंत्र घेता आणि आरती घेत. 8:30च्या आरतीला माळ घेतो दररोज. तुम्हाला पारायण वाचायचं शिकवतं की इथं? हा, ओके. माळ किती वेळा जपता? रोज जपता. किती वेळा? 11 वेळा जपता. शिवेसाठी किती वाजता येतं तुम्ही? सकाळी 7 वाजता. संध्याकाळी 6. ओके. श्री
स्वामी समर्थ सेवा केंद्र रोही बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित। आपण कालच पालखी सोहळा आपण दत्त जयंतीची सांगता होती आज, म्हणून काल आपण पालखी सोहळा मिरवणूक केली होती। मंदिरात असंच गाजावाजामध्ये गाडीचा साऊंड वगैरे मस्त, स्वामींचे गाणे, त्याचबरोबर फुलं हार म्हणजे भरपूर। आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं की इतके फुलं आपल्याला तसेच येतील। आता साईबाबा मंदिरामध्ये फुलांची म्हणजे फुलं चालू झालेले, त्यामुळे फुलांची संख्या म्हणजे फुलांचे भाव वाढलेले, परंतु इतके सेवेकरी आणि भक्त इतके आतुरे महाराजांच्या कार्यासाठी पालखीसाठी त्यांनी 10-10, 20-20, 30-30 किलो विनामूल्य आपल्याला फुलं उपलब्ध करून दिले, जेणेकरून आम्ही पालखी सजवू शकलो, महाराजांचा फोटो सजवू शकलो। त्याचबरोबर आपले वाणी भाऊ त्यांनी पण आपल्याला 20-30 किलो फुलं दिले। त्याचबरोबर शिंदे असे भरपूर जणांनी फुलांची सेवा आपल्याला महाराजांच्या रुजू केलेली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि पालखी सुद्धा आपली गावातून फेरी पूर्ण गावातून फेरी मारली आणि खूप आनंदामध्ये पालखी सोहळा सुद्धा संपन्न झाला होता। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित बालसंस्कार रुई आपण इथं आलेलो आहे। पारायण समाप्तीनुसार भोजनाचा दिव्यभव्य कार्यक्रम झालेला आहे। आपण बघतोय जेंट्स आणि लेडीज, महिला, मुलं, पुरुष सर्व आलेले आहे जेवणासाठी आणि जेवणाचा उत्कृष्ट असा आनंद घेतात। इथं सकाळ आणि संध्याकाळी अशा प्रकारची सेवा केली जाते। आपण बघतोय का जो मेनू आपण बनवलेला आहे, इथं शिरा, आपण लापशी आणि मसाला भात बनवलेला उत्कृष्ट प्रकारचा आनंद घेतात। आणि दोन्ही टायमाला इथं सेवा केली जाते। सकाळी संध्याकाळी बालसंस्कार घेतले जातात आणि जे विविध फेस्टिवल असतात ते आपण म्हणतो दत्त जयंती निमित्त आणि पारायण समाप्तीनुसार मोठा कार्यक्रम केलेला जातो।